शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसंच ओला दुष्काळ तातडीनं जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपुरात भव्य एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। हा मोर्चा अमरावतीहून नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि या मोर्चासाठी राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने तयारी करत आहेत। या मोर्चासाठी राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने तयारी करतायत। या एल्गार मोर्चात सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांनी गावागावात जोरदार तयारी सुरू केली आहे। आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील या निर्धाराने शेतकरी निघाले आहेत। त्यामुळे आपल्या गरजेच्या आणि जीवनावश्यक वस्तू त्यांनी ट्रॅक्टरमध्ये भरायला सुरुवात केली आहे। विशेषतः जेवणासाठी लागणारे साहित्य, शिधा आणि इतर जीवनावश्यक वस्तू ट्रॅक्टरमध्ये व्यवस्थित भरल्या जात आहेत। या मोर्चाला आम्ही जसापूर गावकरी मंडळी या गावाची जवळपास लोकसंख्या ही 1000 आहे आणि इथून 1000 असून तरी इथून 4 ट्रॅक्टर इथून निघणार आहे आणि आम्ही प्रत्येक जण कोणाला काही न म्हणता सर्वजण आपापल्या मताने इथे तयार झालेले आहे यायला। आणि आम्ही जाण्यासाठी सर्व दिनचर्याची सामुग्री सोबत घेतली आहे आणि या सामुग्री सोबत कधी आम्ही आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय परत येणार नाही असा हा ठाम निर्णय घेऊन आम्ही इथून निघणार आहे। कारण हे शेवटचं आंदोलन आमचं आम्हाला हे सक्सेस पूर्ण करायचं आहे। कारण आमच्याकडे एकीकडे आमच्यावर देव कोपला, दुसरीकडे देवेंद्र भाऊ कोपले। देव कोपला असता तर चालला असता, पण देवेंद्र भाऊने आमच्यावर कोपायला पाहिजे नव्हतं। म्हणून आम्ही प्रत्येक घरातून 4-4 लोक या आंदोलनाकरता निघणार आहोत। आम्ही पूर्ण तयारीने चाललेलो आहोत। नागपूरला आता उपोषण केले, 2-2, 3-3 उपोषण केले, पायदळ चालले, म्हणजे रक्तदान केलं, म्हणजे आम्ही गांधीगिरी दाखवली आहे। भगतसिंग बनायचं आम्हाला, कारण का आम्ही तसं मेल्यापेक्षा बच्चूभाऊने जे वाक्य म्हटलेलं आहे कापून टाकणं पुरलं। आम्ही काय शेतकऱ्याची औलाद फक्त आत्महत्या करायसाठी पैदा झालोय का? आम्हाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहते? म्हणजे शेतकरी मेला तर त्याला 1 लाख रुपये मदत दिली म्हणजे त्याचं सर्व झालं, संपला त्याचा विषय। पण आता आम्ही मरणार नाही, आम्ही या गव्हर्नमेंट सोबत लढल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी याच्यात महिना लागो, 15 दिवस लागो, 8 दिवस लागो, पण किती काही दिवस लागो, मागणी जेव्हा आमच्या मागण्या पूर्ण मंजूर होईल, जेव्हा बच्चूभाऊच्या म्हटल्याप्रमाणे मागण्या मंजूर होईल तेव्हाच आमची माघार राहील, नाही तर तोपर्यंत आम्ही नागपूरच सोडणार नाही।